नमस्कार, मी आशिष नामदेव कवळे, सामाजिक कार्यकर्ता आहे. पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात वावरतो. कला, क्रीडा, साहित्य, सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करतो. कलाकार कट्टा हा आपल्या अस्मितेचा कट्टा आहे. कलाकार कट्ट्यामध्ये सर्व क्षेत्रातली नामांकित मंडळी या ठिकाणी येते आणि तिथं आपलं मत व्यक्त करते. एक चांगली वास्तू आणि चांगलं हे दिशा देणारा हा फलक आहे, हा कलाकार कट्टा आहे. आणि या कलाकार कट्ट्याला पुणे शहरातल्या काही राजकीय लोकांचा डोळा आहे. तिथं काय त्यांना काय बांधायचं आहे का माहीत नाही, परंतु एक दाखवतो तुम्हाला. हा कलाकार कट्टा इथून हा हॉटेल आपल्याला भाग आहे आणि इथपर्यंत हा पूर्ण आतमध्ये जातो आहे. हा रस्ता पूर्ण आत जातो. ह्याच्यामध्ये कुठलाही अडथळा नाही आहे. जर अडथळा असेल तर गुडलक हॉटेल गुडलकचा अडथळा असेल, या ज्या टपऱ्या आहेत, ह्या टपऱ्याचा अडथळा नाही आहे का. तिथून ते जे काही उत्तर भारतीय आहेत किंवा परप्रांतीय आहेत त्यांचे जे स्टॉल आहेत त्या स्टॉलचा अडचण नाही आहे कुणाला. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा का अतिक्रमण अधिकाऱ्याचा त्याचा वरदहस्त आहे का असा प्रश्न पडतो. मग जर हा कलाकार कट्टा जर खरंच जर तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुम्ही ह्याला पर्याय न देता ह्याला दाखवून द्या की नेमकं अडचण काय आहे. आणि जर तुम्ही दाखवत नसाल तर मी सुनील पांडे लोगावकरांना एवढंच सांगतो की हा कलाकार कट्टा एक अस्मिता आहे पुणेकरांची, आणि हा जर हलवला तर आम्ही शांत बसणार नाही एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.